बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। कोल्हापुरात काल रात्री 8:30च्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयाला चटका लावणारी घटना घडली। कोल्हापूर येथील 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री अचानक आग लागली। या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले। राजर्षी शाहू महाराज रोम इथल्या भेटीनंतर तेथील नाट्यगृह पाहून परतल्यानंतर त्याच पद्धतीचं नाट्यगृह त्यांनी कोल्हापूरमध्ये बांधून घेतलं होतं। त्यामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत या नाट्यगृहाचा फार मोठा वाटा आहे। मुंबईत घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणं अशक्य होत चालले। यासाठी सर्वसामान्य नागरिक सिडकोसह म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात। तर काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईत तब्बल 2030 घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती दिली होती। त्याबाबत म्हाडाकडून आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। तर आज दुपारी 12 वाजल्यापासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 13व्या दिवशी कांस्य पदकाची कमाई केली। टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर पॅरिसमध्ये देखील सलग दुसरे कांस्य पदक हॉकी इंडियाने जिंकले। त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनला 2-1 ने हरवले। हॉकी संघाचा द वॉल मानल्या जाणाऱ्या श्रीजेशसाठी हा अखेरचा सामना होता। विजयानंतर श्रीजेशला खांद्यावर बसून हरमनप्रीतने मैदानाला चक्कर मारली। यावेळी अनेक भारतीयांच्या डोळ्यात पाणी साठलं। भारतीय संघाच्या विजयानंतर हॉकी इंडियाने खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा केली असून प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत भारताला 5वे पदक मिळवून दिले। भारताला या गोल्डन बॉयकडून स्वर्ण पदक मिळवण्याची आशा होती, मात्र नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक केला तर त्याचे 6 पैकी 4 थ्रो फाऊल गेले। त्यामुळे त्याला रौप्य। याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।